नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर आजचा आपला विषय आहे कुलदेवता. प्रत्येक व्यक्तीला आपली कुलदैवता, आपल्या घराण्याची कुलदैवता माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण दुसरे कितीही साधना करा, कितीही सेवा करा, पण कुलदेवतेची सेवा जर केली नाही तर आपल्याला आपल्या घरात सुखसौख्य लाभत नाही, कोणत्या कामात यश मिळत नाही, कोणतंच काम मार्गी लागत नाही. तर आपण कुलदेवता आपल्याला जर माहीत नसेल तर आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडून आपण माहिती करून घेतलं पाहिजे. आणि तरीही माहीत नसेल तर एक पंडितांना, गुरुजींना वगैरे विचारून कुठून तरी आपण शोधून काढलं पाहिजे. आणि अगदी जर नाही माहीत पडलं तर रोज 11 वेळा किंवा किमान 21 वेळा सकाळ किंवा संध्याकाळी ओम नमो श्री कुलदेवताये नमो नमः या मंत्राचा तरी 11 किंवा 21 वेळा जाप केला पाहिजे. तर आपल्याला कुलदेवता आपली माहीत नसते तर मग काय करायचं, कसं शोधायचं, किंवा त्यांची कृपा आपल्या पाठीशी कशी राहिली पाहिजे, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या संसाराचं भलं कसं झालं पाहिजे. तर त्यासाठी एक उपाय आहे. तर काय करायचं, आपण एक संकल्प करायचा की मी 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार, मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीचा दिवस असतो, तर त्या दिवशी मी एक पानाचा विडा आईला इतका प्रिय आहे की तेवढं दुसरं काहीच प्रिय नाही. तर आपण ओटी भरताना सुद्धा अवश्य पानाचा विडा आईच्या ओटीमध्ये घातला पाहिजे. पण तो गोड असावा, त्यामध्ये काही वाईट गोष्टी मिसळल्या जातात असं नाही. आपण समोर उभं राहून व्यवस्थित तो देवासाठी लागणारा विडा करून देतात आपल्याला. तर तो विडा आपण 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार आई मी तुझ्या चरणी अर्पण करीन असा संकल्प आपण हातात पाणी आणि अक्षता घेऊन करायचा. मला कृपा करून तुझं दर्शन होऊ दे. मग आपण प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एकदाच म्हणजे मंगळवारी केलं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी केलं तर शुक्रवारी, तर त्या दिवशी आपण तो गोड पानाचा विडा आणून देवी आईला अर्पण करायचा, हळदी कुंकू व्हायचं आणि मनोमन प्रार्थना करायची की मला तुमचा कृपा आशीर्वाद लाभू द्या. असं 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार जर तुम्ही केलं तर त्याच्या आतच तुम्हाला कुलदेवतेची शक्ती जागृत होईल तुमच्यामध्ये आणि तुम्हाला माहिती पडेल की आपली कुलदेवता कोणती आहे ते. नमस्कार.